बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यासाचा पाठ क्रमांक 19 माझी शाळा हा पाहूयात. सुरेखा आणि मिहीर रोजच्यापेक्षा लवकर उठले. आई वडिलांची मदत न घेता पटपट आवरू लागले. शाळेत जाण्याची गडबड करू लागले. आईने विचारले, काय ग सुरेखा, आज काय एवढी घाई? सुरेखा म्हणाली, आज माझ्या जीवन शिक्षण प्राथमिक शाळेचा वाढदिवस आहे. आज आम्हाला खाऊ देणार आहेत. आम्ही कालच आमचा वर्ग स्वच्छ केला आहे. वर्गाच्या स्वच्छतेची आणि सजावटीची स्पर्धा आहे. माझी शाळा मला खूप आवडते. बाबा म्हणाले, मिहीर, आमच्या वेळी नव्हतं बुवा असं काही. मिहीर म्हणाला, अहो बाबा, माझ्या वाढदिवसासारखाच शाळेचाही वाढदिवस. माझी शाळा खेळात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही सर्वप्रथम असते. आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होतात, खेळांच्या स्पर्धा घेतात. बाबा प्रकल्प पूर्ण करणे, सहलींना जाणे, स्नेहसंमेलनात भाग घेणे या गोष्टी मी आवडीने करतो. बालमित्रांनो, सांगा पाहू, तुमच्या गावातील शाळेची स्थापना केव्हा झाली आहे? तुम्ही तुमच्या शाळेचा स्थापना दिवस कसा साजरा करता? शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात? माहीत आहे का तुम्हाला? आपल्या देशात खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत. काही वर्ष तेथे ते राहून शिक्षण घेत असत. नंतरच्या काळात गावांमध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येत असत. शिक्षक त्यांना शिकवत असत. विद्यार्थी जमिनीवर आकडे गिरवत असत. या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती. इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धत आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली. शाळेतील बदल. पूर्वी गावागावांमध्ये शाळा भरायच्या. एखाद्या मोठ्या वडाखाली किंवा सावली देणाऱ्या जागी विद्यार्थी जमायचे. एकच शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवायचे. यात पाढे, बेरीज, वजाबाकी, अक्षर ओळख, हिशोब यांचा समावेश असायचा. इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी आजची शाळा पद्धत सुरू केली. प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही, हे आपल्याकडील लोकांच्या लक्षात आले. लोक स्वतःहून पुढाकार घेऊन मुलांना शाळेत पाठवू लागले. यातूनच आजच्या शाळा तयार झाल्या. करून पहा. शाळा आणि शिक्षण यांविषयी महान कार्य केलेल्या पुढील व्यक्तींची माहिती शिक्षक आणि पालक यांच्याकडून मिळवा. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख. बालमित्रांनो, तुम्ही यांच्याविषयी शैक्षणिक क्षेत्रात जे काही कार्य केलं आहे त्याविषयी माहिती मिळवायची आहे आणि लिहायची आहे. माहीत आहे का तुम्हाला? सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतील मुलींची वार्षिक परीक्षा झाली
तेव्हा ती बघायला उत्सुकतेने अनेक लोक जमले होते. पहिल्या क्रमांकाच्या मुलीला बक्षीस दिले जात असता ती म्हणाली, मला बक्षिसे नकोत, मला शाळेसाठी ग्रंथालय हवे. ही मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करायची. ज्योतिराव सावित्रीबाईंनी शाळेतील मुलामुलींना शेती व तंत्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. जन गण मन हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले आहे. त्यांनी बंगालमध्ये बोलपूर येथे एक शाळा सुरू केली. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, किलबिलणारे पक्षी, निळे आकाश अशा परिसरात ही शाळा भरायची. या शाळेचे नाव शांती निकेतन. मुलांना ती शाळा फार आवडायची. तेथील वातावरण कसे शांत, गडबड गोंधळ नाही, मोटारींचा आवाज नाही, टांग्यांचा खडखडाट नाही, अशी ही शाळा झाडाखाली भरायची. या शाळेत गायला, नाचायला शिकवायचे, हस्तकला व हस्तव्यवसाय शिकवायचे. मुले स्वतःच नाटके बसवायची, गाणी गायची, नाचायची आणि त्यांच्याबरोबर नवनवे विषयही शिकायची. या शाळेत बाहेरच्या देशातूनही मुले शिकायला यायची. टागोरांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकाची रक्कम त्यांनी आपल्या शाळेला दिली. महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक विचार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या शिक्षण विचारात श्रमसंस्कार, स्वतः प्रयोग करून शिकणे अशा गोष्टींवर भर होता. सांगा पाहू, शाळेच्या मैदानावर कोणते खेळ खेळले जातात? शाळेची स्वच्छता कशी ठेवली जाते? त्यात तुम्ही कोणती मदत करता? शाळेतील कोणकोणत्या उपक्रमात तुम्ही भाग घेता? शाळेत तुम्ही कसे येता? बालमित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा. शाळेत आपण नवनवीन गोष्टी शिकतो, कविता आणि गाणी म्हणतो, चित्रे काढतो. शाळेत आपल्याला खेळायलाही मिळते. खो खो, कबड्डी, लेझिम यांसारखे खेळ शाळेत खेळायला मिळतात. आपण शाळेत नियमितपणे जायला हवे. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते. आपली स्वच्छता कशी राखावी हेही आपण शाळेत शिकतो. सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्वही शाळेमुळे समजते. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हे नेहमी लक्षात ठेवा. काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील 2-3 विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपल्या वर्गातील कचरा काढतात, वर्ग स्वच्छ करतात. त्यामुळे त्यांना श्रमदानाची सवय लागते. शाळेबद्दल, वर्गाबद्दल आपुलकी निर्माण होते. तुमच्या शाळेत अशी व्यवस्था आहे का? नसल्यास वर्गाची स्वच्छता करण्यासाठी महिनाभराचे वेळापत्रक तयार करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करा. स्वच्छ वर्गासाठी फिरती ढाल किंवा प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देता येईल. सांगा पाहू, पाण्याच्या टाकीजवळ गर्दी व गडबड का झाली आहे? शाळेतील सुविधांचा वापर करताना कोणते नियम पाळावेत? शाळेतील शिस्तीच्या नियमांचा वापर आपण आणखी कोठे करू शकतो?
आपणा सर्वांना शाळा आवडते. शाळेत वाचनालय, मैदान, संगणक कक्ष इत्यादी सुविधा असतात. आपण त्यांचा वापर करतो. या सुविधांचा लाभ सर्वांना घेता आला पाहिजे. त्या वापरताना आपण सर्वांनी नियमांचे पालन करावे. सुविधांच्या वापरासाठी रांगेत उभे राहावे. वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत. पुस्तकांची पाने फाडू नयेत व ती खराब करू नयेत. वर्गातील बाग व भिंती स्वच्छ ठेवाव्यात. खेळ संपताच खेळाचे साहित्य जागेच्या जागी ठेवावे. बालमित्रांनो, सांगा पाहू, मित्र-मैत्रिणींमध्ये वाद का निर्माण होतात? वाद शांततेने मिटवण्यासाठी तुम्ही काय कराल? ज्यांच्याबरोबर वाद झाला आहे त्यांच्याशी वाद मिटल्यानंतर कसे वागाल? वाद सोडवण्यासाठी शिक्षकांची मदत घ्याल का? आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर आपले वाद होऊ शकतात, परंतु ते समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. वादांतील सर्वांना आपले म्हणणे सांगण्याची संधी असावी. वादात कोणालाही शारीरिक इजा करू नये. वाद मिटले नाहीत तर शिक्षकांची मदत घ्यावी. शांततेने वाद मिटवण्याची सवय उपयुक्त असते. या सवयीमुळे आपल्याला समूह जीवनातील प्रश्न समजुतीने सोडवता येतात. समूह जीवनातील प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले तर आपल्या अनेक समस्या दूर होतात. सांगा पाहू, तुमच्या आजूबाजूला शाळेत न जाणारी मुले आहेत का? ती शाळेत का जात नाहीत? प्रत्येक मुला-मुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे. शाळा सर्वांसाठी असते. शाळेमुळे आपल्याला इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते. विविध लोकांशी आपला परिचय वाढतो. आपण समाजाचा भाग होतो. याची जाणीव शाळेत होते. माहीत आहे का तुम्हाला, 14 वर्ष वयाखालील मुलामुलींना कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. 2006 साली शोषणाविरुद्धचा हक्क अधिक व्यापक करत सर्व प्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. आपण काय शिकलो? वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते. आपणा सर्वांना शाळा आवडते. समूह जीवनातील आपले प्रश्न व वाद समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे. बालमित्रांनो, हा पाठ तुम्ही पुन्हा एकदा वाचून पाठाखालील स्वाध्याय हा पूर्ण करायचा आहे. स्वाध्यायाबरोबरच पाठाखालील काही उपक्रम दिलेले आहेत. हे देखील तुम्ही पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण यांच्या मदतीने पूर्ण करा.